नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 207 हा पेपर आपण सोडवला आहे. यातील प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. हा पेपर ऑनलाईन तुम्हाला सोडवायला दिला जातो. सोडवल्यानंतर जे प्रश्न चुकलेले आहेत तेवढ्याच प्रश्नांचं वैयक्तिकरित्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपापल्या पातळीवर आपापल्या पद्धतीने सोल्युशन पाहता येणार. चला, धन्यवाद मित्रांनो. पहा, पहिला 207 नंबरचा पेपर आहे मराठी गणित. यामध्ये पहिला भाग आहे मराठी. उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तुरट व आंबट हिरव्या रंगाचे अत्यंत औषधी फळ म्हणजे आवळा. रोज 1 चमचा आवळा रस घेतल्याने माणूस निरोगी राहतो. आवळा हा भाजला, उकडला, उन्हात वाळत ठेवला तरी त्याचे गुण कमी होत नाही. तर या उतारावरती छोटासा उतारा आहे. हा उतारा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे. जेव्हा आपण हा उतारा सोडवतो तेव्हा त्याच्यावरचे सगळे प्रश्न पर्यायासह वाचायचे असतात आणि पुन्हा उतारा वाचताना त्या प्रश्नाला अनुसरून ज्या ठिकाणी आहे तिथे अंडरलाईन करायचे असते. आता या ठिकाणी मला ते शक्य होत नाहीये अंडरलाईन करणं. ओके, तर तुम्ही ते समजून घ्यायचं आहे. पहा, आवळा हा चवीला कसा आहे. पहिल्या ओळीने तुरट व आंबट रंगाचे अत्यंत औषधी फळ म्हणजे आवळा. म्हणजे आवळा चवीला कसा आहे, तुरट आणि आंबट. पर्याय पहा, तुरट आंबट, खारट तिखट गोड. कसा आहे, तुरट व आंबट. ओके, चला पुढील प्रश्न पहा. वरील उतार्यात कोणत्या औषधी वनस्पतीची माहिती दिलेली. हा उतारा संपूर्ण आहे तो आवळा या विषयावर. त्यामुळं कोणत्या औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे, तुळस, बेहडा, आवळा आले. या ठिकाणी उत्तर येणार आहे आवळा. चला पुढील प्रश्न. आवळ्याचा रस घेतल्याने माणूस टिंबटिंब राहतो. आता रोगी, आनंदी, निरोगी, प्रसन्न. वा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे आवळ्याचा रस घेतल्याने माणूस कसा राहतो. माणूस निरोगी राहतो. रोज 1 चमचा आवळा रस घेतल्याने माणूस निरोगी राहतो. तर उत्तर येणार आहे आवळ्याचा रस घेतल्याने माणूस निरोगी राहतो. हे आपल्याला उताराशी संबंधित पर्याय कट पद्धतच वापरायची आहे. ओके, चला पुढील प्रश्न पहा. जाहिरात आहे, जाहिरातीवरती आधारित या पद्धतीने ही जाहिराती बारकाईने वाचायची असते. याच्यावरतीच आधारित प्रश्न असतात. मराठी काव्य पुस्तकांचे भव्य प्रदर्शन. काव्य पुस्तक म्हणजे कवितांची पुस्तक आहे. याचं प्रदर्शन आहे. 1 पुस्तक खरेदी करा व दुसरे मोफत मिळवा. म्हणजे 1 वर 1 फ्री. राजारामपुरी कोल्हापूर हे कवितेचे 1 पुस्तक तुम्ही खरेदी केलं त्यावर 1 फ्री. हे राजारामपुरी कोल्हापूरला काव्य पुस्तकाचं प्रदर्शन. अशा पद्धतीनं समजून घेतलं. आता याच्यावरचे प्रश्न. प्रदर्शन कोणत्या पुस्तकांचे भरले. काव्य पुस्तक. काव्य पुस्तक म्हणजेच काय, गद्य, काव्य, ग्रंथ, कथा. काव्य, काव्य म्हणजे कविता. चला पुढील प्रश्न. प्रदर्शन कशाचे भरले आहे. प्रदर्शन कशाचे भरले आहे, मराठी काव्य पुस्तकांचे. पुस्तके, वह्या, पेन, शालेय शैक्षणिक साहित्य. तर पुस्तकांचा आहे, काव्य पुस्तकांचा आहे, कवितांच्या पुस्तकाचा आहे. कसाही प्रश्न आला तरी आपल्याला तो आला पाहिजे. चला, खालील वाक्यात वर्तमान काळी वाक्याचा पर्याय होता. वर्तमान काळ म्हणजे क्रिया आत्ता घडते, क्रिया चालू आहे. क्रिया घडून गेली असेल तर भूतकाळ, भविष्य घडणार असेल तर भविष्यकाळ. देगूच्या लहानपणी वडील वारले होते. वारले होते म्हणजे घडून गेलेली क्रिया म्हणजे कोणता येणार आहे, भूतकाळ. गाडगेबाबांनी घरदाराचा त्याग केला होता. त्याग केला होता म्हणजे घडून गेलेली घटना आहे. त्याग करत आहे वर्तमान काळ. करून त्याग केला होता म्हणजे भूतकाळ. सुनीता शाळेत चालली आहे म्हणजे क्रिया आता घडते, चालण्याची क्रिया म्हणजे वर्तमान काळ. समीर मामाच्या गावाला जाईल म्हणजे भविष्यात क्रिया घडणार म्हणजे भविष्यकाळ. वर्तमान काळ येणार आहे. सुनीता शाळेत चालली आहे, क्रिया घडत आहे म्हणजे वर्तमान काळ आहे. खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्दाचा पर्याय. ध्वनिदर्शक, आवाजदर्शक शब्द. गोड, सामसून, छुमछुम, काळपट. आता इथं गोड हा काय, चव आहे. सामसून हे विशेषण आहे. छुमछुम कशाची, पैंजणाची छुमछुम म्हणजे हा आवाज ध्वनिदर्शक आहे, पैंजणाची छुमछुम. काळपट हे रंगाचं विशेषण आलं.
पुढील जोड शब्द पूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा. दूध, दूधला दूधला जोड शब्द जोडा, दूधच्या नंतर जोडायचं. दूध पोळी, दूध चहा, दूध पाणी, दूध दुभते. पहा, दूध पोळी का दूध दुभते, पर्याय कट होत आहे. चहा पाणी लगेच जाईल, पर्याय कट. दूध चहा दूध पाणी होत नाही. इथं दूध दुभते. आमच्या घरी खूप दूध दुभते, आमच्या घरी जनावरं खूप होती त्यामुळे आमच्या घरी खूप दूध दुभते. त्यामुळे उत्तर येणारे दूध दुभते. दूध पोळी हे काय पुरणपोळी हा जोड शब्द होतो. दूध पोळी हा काय साखर भात जसा होतो तसं नाही. दूध दुभते. तुमच्या पुस्तकातील दोस्त या कवितेचे कवी कोण आहे? शाळेच्या पुस्तकामध्ये आहे ही कविता. याचे कवी आहेत वी.म. कुलकर्णी. ओके, सॉरी, इंद्रजित भालेराव. इंद्रजित भालेराव यांनी ते कविता लिहिलेली आहे दोस्त. चला पुढील प्रश्न. तिने डाव्या हातात पान धरले या वाक्यात सर्वनाम कोणते? सर्वनाम कशाला म्हणतात? नामाबद्दल येणारे शब्द. आणि हे ओळखायचं कसं? तर त्यातलं क्रियापद शोधायचं. क्रियापद कोणतं आहे? पहा, तिने डाव्या हातात पान धरले, धरले क्रियापद. मग या क्रियापदाला प्रश्न विचारणार. धरणारे कोण, कोणी, कोणाला, काय, याच्यावरून जे उत्तर येतात ती नाम असतात. आणि नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. मग आता धरले पाय, तर काय धरले? तर पान, हे नाम आहे पान. नंतर कुठे धरले? हातात, म्हणजे हात हे नाम आहे. मग कोणी धरले? तिने, म्हणजे तिने नाम आहे का? तर ते सर्वनाम. म्हणजे क्रियापदाला तुम्ही कोण, कोणी, कोणाला, काय हे प्रश्न विचारले की उत्तर येतात ती नामं असतात. आणि नामाबद्दल विचारलेल्या, नामाबद्दल आलेल्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. आता इथं धरले क्रियापद आहे. धरण्याला प्रश्न विचारले. काय धरले? पान, पान हे नाम आहे. कुठे धरले? हातात धरले, ही नाम आहे. कोणी धरले? तिने. आता इथं नाव आले का? नाव संगीता, गणेश, शरद, मानसी. तर जिथं नाव आले असते तर आले असतं नाव, पण त्या मुलीबद्दल तिने म्हणलेले, त्यामुळे या ठिकाणी सर्वनाम येणारे तिने. आता यातलं सर्वच आपल्याला सांगता आलं पाहिजे. पान हे नाम आहे. डाव्या हातात, हाताबद्दल विशेष माहिती दिलेली आहे, ते विशेषण आहे, होते क्रियापद आहे. खालील वाक्यात किती नामे आली आहेत? राम, श्याम आणि कृपण हे तिघे मित्र आहेत. आता इथे पहा, नाम कसं शोधायचं? नुसतं फक्त नावाला नाम असं शोधायचं नाही. इथे एक वेगळं टेक्निक वापरायचं, त्यामुळे कधीही चुका घडत नाही. राम, श्याम आणि कृपण हे तिघे मित्र आहेत. क्रियापद आहे, मित्र आहे. क्रियापद आहे. कोण आहे? राम, श्याम, कृपण, म्हणजे तिघांची नाव आली. मी कोण? मित्र. कोण आहे? मित्र आहे. मित्र कोण आहे? कोण कोण मित्र आहे? राम, श्याम आणि कृपण. जे हे तिघे जण मित्र, हे नाम येणार. म्हणजे राम, श्याम, कृपण आणि मित्र असे 4 नामं आहेत त्याच्यामध्ये. उत्तर येणारी 4. आता बाकीचं काय? आणि हे 2 शब्द जोडणार, 2 वाक्य जोडणार. या ठिकाणी हे सर्वनाम आहे. तिघे मित्राबद्दल विशेष माहिती दिली. तिघे मित्र, त्यामुळे ते विशेषण आहे. आणि आहे क्रियापद आहे. त्यामुळे याचे प्रत्येक वाक्यातलं आपल्याला नाम, सर्वनाम, विशेषण हे शोधता आलं पाहिजे. हे उभयान्वयी आहेत. 2 वाक्य, 2 शब्द जोडणार. आणि पुढे समुद्रात टिंब पाणी असते, रिकाम्या जागी योग्य विशेषण ओळखा. आता इथं पर्याय वापरायचे. समुद्रात गोड पाणी असते, समुद्रात खारट पाणी असते, समुद्रात भरपूर पाणी असते, समुद्रात चवदार पाणी असते. आपल्याला सर्वांना माहिती आहे समुद्रामध्ये खारट पाणी असते. तर पुढील प्रश्न. गटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय निवडा. तो वापरला की पहा, तो, ती, ते. तो एक पुल्लिंग, ती एक स्त्रीलिंग, ते एक नपुंसकलिंग. आणि एक का वापरायचं? तर एक वचन करण्यासाठी. हे मुलांच्या लक्षात येत नाही, म्हणून एक शब्द जाणीवपूर्वक वापरला कधीच चुका होत नाही. पण लाकूड काय म्हणणार? तो एक लाकूड का ते एक लाकूड? ते एक लाकूड. म्हणजे ते म्हणलं की कोणतं आलं? नपुंसकलिंग. उंच, तो एक उंच, ती एक उंच, ते एक उंच, ते नपुंसकलिंग. गाडी, ती एक गाडी, ती एक गाडी,
ती गाडी नुसतं नाही म्हणायचं, ती एक गाडी म्हणजे स्त्रीलिंग. दगड, तो एक दगड पुल्लिंग. म्हणजे याच्यामध्ये नामाचं आपल्याला पहा, उंच हे नाम नाहीये, हे विशेषण आहे. त्यामुळे या ठिकाणी दगड, त्यामुळे दगड हे नाम पुल्लिंगी येणार आहे. खालील वाक्यातील वर्तमान काळी वाक्याचा क्रमांक निवडा. वर्तमान काळी म्हणजे क्रिया घडत आहे. शेतकरी शेतात जातो, कृष्णा शाळेत जाईल, उद्या पाऊस पडेल, सौरभने शर्यतीत भाग घेतला. जातो म्हणजे जाण्याची क्रिया चालू आहे, म्हणजे वर्तमान काळी जातोय. आता कृष्णा शाळेत जाईल हे नंतर घडणार आहे, याचा अर्थ ते भविष्यकाळ आहे. उद्या पाऊस पडेल, उद्या म्हणजे आत्ता आहे का नाही, उद्या म्हणजे भविष्यकाळ. सौरभने शर्यतीत भाग घेतला, घेतल्यानंतर म्हणला ना तो घेतला म्हणजे गडबड केलेले जे भूतकाळी. त्यामुळे शेतकरी शेतात जातो हे वर्तमान काळी वाक्य आहे. तुम्हाला दिसतं सौरभने शर्यतीत भाग घेतला हे पण वर्तमान काळी नाही. शर्यतीत भाग घेतला आहे पुढे जोडला आहे तर मग ते वर्तमान काळी. जे भाग घेत आहे, घेतला आहे असेल तर ते वर्तमान काळी झालं असतं. जातो मी जाण्याची क्रिया चालू आहे, त्यामुळे शेतकरी शेतात जातो वर्तमान काळी येणार आहे. पुढं गची बाधावणी या वाक्यप्रचाराचा अर्थ. याच्यासाठी तुम्हाला आपली जी PDF आहे त्या PDF मध्ये सगळे वाक्यप्रचार त्याच्या अर्थासह दिलेले हे वाचले पाहिजे. गची बाधावणी म्हणजे गर्व होणे, द्वेष करणे, वाया जाणे, आनंद होणे. गची बाधावणे म्हणजे गर्व होणे, अहंकार होणे. खाली शब्दाचा जोड शब्द बोहळा, खुळा, बोहळा बाबडा, बोहळा वेगळा, बोहळा बावळा, त्याला एक जोड शब्द वाचलेले पाहिजे. त्या PDF मध्ये प्रत्येक PDF मध्ये एक पाठ रोज वाचलं तरी भरपूर झालं. तर बोहळा बाबडा या ठिकाणी. पुढे खाली शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द PDF मध्ये आहेत हे सगळे. वरदानच्या विरुद्ध, देवाने वरदान दिलं, वरदानच्या विरुद्ध तुम्हाला शाप दिला. वरदानच्या विरुद्ध होणारे शाप, शापच्या विरुद्ध उशाप पण होतो, वरदान पण होतं. पुढे मी हा उपसर्ग लावून तयार झालेला विरुद्धार्थी शब्द निवडला. पहा या ठिकाणी मी हा उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदर जोडलेला. पास, नापास, ना हा उपसर्ग जोडला. हजर, गैर हा उपसर्ग जोडला म्हणजे अगोदर जोडला जातो. या ठिकाणी उपसर्ग म्हणजे अगोदर मी कुठं जोडलेला आहे तर इथं स्वार्थ म्हणजे काहीतरी आपल्याला मिळेल ही भावना ठेवणं म्हणजे स्वार्थ. आणि निस्वार्थ म्हणजे कुठेही असं काही मिळावं अशी अपेक्षा न ठेवणं म्हणजे निस्वार्थ. निस्वार्थ हा उपसर्ग, मी हा उपसर्ग लावलेला आहे या ठिकाणी. खाली वाक्यातील आधुनिक शब्दाचा समानार्थी शब्द. पूरग्रस्त माणसांचा वाली परमेश्वर. वाली म्हणजे रक्षण करता. बऱ्याच ठिकाणी वापरला, बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न येतोय, बऱ्याच पेपरमध्ये आलेला आहे. वाली म्हणजे रक्षण करता. त्यामुळे या ठिकाणी पूरग्रस्त माणसाचा वाली परमेश्वर. वाली याचा अर्थ रक्षण करता. आगीत तेल ओतणे या वाक्यप्रचाराचा अर्थ. दोन मित्राच्या भांडणात तिसरा एक आगीत तेल ओतून जातो, हळूच काठी टाकून जातो. म्हणजे काय करतो, आणि भांडणामध्ये भर घालतो. म्हणजे आधीच्या भांडणात आणखी भर घालणे म्हणजे आगीत तेल ओतणे. बरोबर हे काम आपल्या मम्मीच्या ना आजीच्या भांडणामध्ये आपल्या आत्याबरोबर ते काम करते. असं शाळेमध्ये काही मित्र असतात, दोघांची भांडणं लागली की त्याच्यामध्ये आग लावून आमचा वेदू काम करतो बरोबर. हळूच त्याच्यामध्ये फुंगी टाकून त्याच्यात अजून पेटवून देतो. म्हणजे आधीच्या भांडणात आणखी भर घालणे. पर्याय क्रमांक 4. 11 या शब्दाचा जोड शब्द. आपल्याला हे पाठ असले पाहिजे, हे वाचले असते तर लगेच येतात. 11 विक्रा, त्यामुळे उत्तर येणार आहे 11 विक्रा. आता इथं हे सगळे तुमच्या लक्षात अवतीभोवती असे उबड धोबड अशी माहिती पाहिजे. रिकाम्या चोकळीत कोणते अक्षर वापरा म्हणजे अर्थपूर्ण शब्द होईल. पहा या ठिकाणी वापरून पाहिले पाहिजे. पर्याय घेऊन पहा. व वापरला. कावळा, जीवन, कावळा पण आहे, जीवन पण आहे. दुसरं वापरला श, काशळा, जीशन नाही पण र वापरला. कानळा, जिरण,
नाही म्हणत, ल वापरला, काल कालला, कालला, जीलन नाही तर होतं व वापरला तर कावळा आणि जीवन अर्थपूर्ण शब्द बनताय. पुढे पंखांची फडफड तसे पैंजनाची छुमछुम. हे लक्षात आलं. ढणढण कशाचा? ढोलाचं ढणढण असतं. घनघन कशाचा? घंटेचा घनघन असतो. चणचण हा काय आवाज दर्शक नाहीये. पुढे तट या शब्दाशी सुसंगत नसलेला शब्द म्हणजे काय असतं? सुसंगत नसलेला म्हणजे त्याचा अर्थ नसलेला. तटचे एका शब्दाचे अनेक अर्थ याच्यामध्ये हे आहे. तट म्हणजे किनारा, नदीचा तट. या तटापासून त्या तटापर्यंत मी पोहत गेलो म्हणजे किनाऱ्यापर्यंत, या किनाऱ्यापासून पलीकडल्या किनाऱ्यापर्यंत. कडा, भाग, किल्ल्याची भिंत. किल्ल्याची भिंत त्याला एक तट म्हटलं जातं. भाग आणि कडा या ठिकाणी तट त्याचा सुसंगत नसलेला या ठिकाणी भाग हा किल्ल्याला कडा हे पण होतो. ही कड ती कड तट कडा या पद्धतीने हा सह्याद्रीचा हा तट किती उंच आहे किंवा आपल्याला तानाजी मालुसरेने कडा चढून गेला म्हणजे तो तट चढून गेला म्हणजे एक प्रकारे किल्ल्याची भिंत बांधलेली आहे म्हणजे नैसर्गिक, त्याला पण कडा म्हणतात, तट म्हणतात. म्हणजे या ठिकाणी भाग हा तटचा समानार्थी शब्द नाहीये. किनारा, कडा आणि किल्ल्याची भिंत हे तटचे समानार्थी शब्द आहे. जनगणमन या गीताचे कवी कोण हे सामान्य ज्ञान पाहिलंच पाहिजे. हे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे आणि भावार्थ दीपिका लिहिलेलं आहे. साने गुरुजींचं आपल्याला माहिती आहे. श्यामची आई कुसुमाग्रजांची तर खूपच आहे. आता गणितामध्ये आपण सुरुवात करणार आहोत. एक 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 गणित आपण प्रत्येक गणित आपण समजून घेणार आहोत. पहा इथं पुढील प्रश्न आहे. 742 ही संख्या अक्षरात कशी लिहा? आता अक्षर पुरेसं मोठं आहे म्हणजे झूम करूनही पाहता येणार आहे आणि चुकलेले प्रश्न आपल्याला इथे फक्त समजून घ्यायचे आहे. चला 742 ही संख्या अक्षरात कशी लिहा? लिहिलेली आहे 742. 742 पहिल्यापर्यंत 447, 274, 724. उत्तर येणार आहे पहिला 742. चला पुढे 868 ही संख्या देवनागरीची संख्या चिन्हात कशी लिहा? देवनागरी म्हणजे काय? मराठी अंकामध्ये 8 कसा काढतात? 8, 6 आणि 8. 868 कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. चला 300 अधिक 5 अधिक 40 या विस्तार मांडणीवरून तयार होणारी संख्या पहा. 300 अधिक 5 अधिक 40 पहा मागे पुढे करून दिली तर आपल्याला गोंधळाचे काही कारण नाही. 340 आणि 5 345 होतात. त्याची आडवी बेरीज आपल्याला करता आली पाहिजे. एककाची 0, 5, 0 याची बेरीज येते 5. दशकाची 4 इथे दशक नाही आहेत, इथे 0, 4 आणि 0 4. शतकाची इथे शतक नाही, इथे शतक नाही, इथे शतक 3 आहे. जे किती उत्तर येणार आहे? 345. पर्याय क्रमांक 1. चला पुढे 7, 6, 8 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 7, 6, 8 हे अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर अंकांचा उतरता मोठी संख्या बनवायची असेल अंकांचा उतरता क्रम लिहिणं गरजेचं आहे. आता अंकाचा उतरता क्रम सर्वात मोठा अंक 8 आहे, त्यानंतर 7 आहे, त्यापेक्षा लहान 7. आता जर लहान बनवायचे असते तर लहान कशी बनवली असते? अंकाचा चढता क्रम लावला असता. सर्वात लहान 6 आहे, त्यानंतर 7 आहे, नंतर 8 ही लहान. मोठ्यात मोठी 876. पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक एकक स्थानी किती वेळा येतो? पहा 1 ते 100 मध्ये 0 हा अंक एकक स्थानी येणाऱ्या सर्व संख्या लिहायच्या. हे कच्चं काम आपलं असलं पाहिजे, तोंडी करायचं नाही. स्पर्धा परीक्षेला तोंडीचा काय उपयोग नसतो, सर्व काही लेखी करायचं असतं, त्यामुळं तोंडी करायचं नाही. या संख्या 1 ते 100 मध्ये 0 हा एकक स्थानी 0 येणारा 10, 20, 30, 40,
50, 60, 70, 80, 90. काय नंतर 90? पण 100 याच्यामध्ये एकच स्थानी शून्य येतो. इथे एकच स्थानी, इथे एकच स्थानी, एकच स्थानी, एकच स्थानी. अजून कोणता असा आहे का एकच स्थानी शून्य येणार? 1 ते 100 मध्ये म्हणलेला आहे. म्हणजे हा येणार आहे, म्हणजे 9 हा आहे 10 वेळा येतात. हे उत्तर पहा. इथं मुलं हे लिहितात 100 लिहित नाही, तिथं चूक घडते. हे लिहिल्यानंतर या चुका लक्षात येतात आपल्याला. दशस्थानचं नाही, आपल्याला फक्त एकच स्थानचे पाहिजे. 5चा वर्ग व 4चा वर्ग यांची बेरीज किती? वर्ग म्हणजे ती संख्या गुणिले ती संख्या. 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5. ते लिहिताना या पद्धतीने लिहितात. 5चा वर्ग 25. संजय भोसले. 5चा वर्ग 25. आता एक फोन घेतला पाहिजे. हां, श्री 9284 श्री सरांच्या जेवणानंतर 5 गुणिले 5 म्हणजे 5चा वर्ग. नंतर 4चा वर्ग. 4चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4. ती संख्या 2 वेळा मांडून केलेला गुणाकार म्हणजे 4चा वर्ग. 4चा वर्ग येतो 16. आणि यांची काय विचारलेली बेरीज किती? 6 5 11 1 45 2 3 4 उत्तर बेरीज येणार आहे 41. पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न. मूळ नसलेल्या संख्यांना काय म्हणतात? आता मूळ संख्या कोणत्या आणि मूळ संख्या नसणाऱ्या? आता उदाहरणार्थ पहा, 1 ते 10 मधल्या मूळ संख्या 2 3 5 7 या मूळ संख्या. राहिल्या कोणत्या? 1 4 6 8 9 10. मग या मूळ संख्या, मग या मूळ नाही त्यांना कसल्या म्हणतात? तर या आहे याला म्हणतात संयुक्त संख्या. याला म्हणतात संयुक्त संख्या. आणि एक कशी? एक ही मूळ संख्याही नाहीये, संयुक्त संख्याही नाहीये, या नैसर्गिक संख्या. मूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येला फक्त आणि फक्त 1 ने भाग जातो आणि त्या संख्येला फक्त 1 आणि 1 एवढाच राहतो. 3 अंक आणि 1 एवढे 2च अवयव असतात, त्यांना मूळ संख्या म्हणतात. आता उदाहरणार्थ 2चे पाहिले फॅक्टर काय होतात? अवयव 1 होतो आणि 2. 7चे 1 आणि 7 या 2 संख्यांनी 7ला भाग जातो, त्यांना मूळ संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्यांना 1 आणि ती संख्या या 2च संख्येने पूर्ण भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात. आता तुम्ही म्हणा की इथं 4ला कशाने जातो भाग? 10ला कशाने भाग जातो? 10ला 1 ने जातो, 2 ने जातो, 5 ने जातो, 10 ने जातो. म्हणजे 2 पेक्षा जास्त अंकांनी भाग जातो म्हणून याला संयुक्त संख्या म्हणतात. 1 ला जातो की 1 ने? 1 ने आणि 1 ने, पण याची फॅक्टर 1च आहे म्हणजे याला नैसर्गिक संख्या म्हणतात. मूळ संख्येचे अवयव 2 येतात, 1 आणि ती संख्या. तर मूळ नैसर्गिक संख्या 1, हिला फक्त 1च आहे म्हणून ती नैसर्गिक संख्या आहे. चला पुढील प्रश्न पहा. याचं उत्तर येणार आहे संयुक्त संख्या. आता समसंख्या, सगळ्या समसंख्या आहेत. 9 समसंख्या आहे का? नाही. ओके, त्यामुळे सगळ्या समसंख्या असतील असं नाही आहे, संयुक्त संख्या म्हणतात. 250 व 350 आणि 250 बरोबर किती? पहा प्रश्न काय आहे? 250 शे म्हणजे 100. याचे भाग माहिती पाहिजे तुम्हाला. याचे निम्मे भाग केले, 2 भाग केले 50-50चे होती, 4 भाग केले 25-25चे. म्हणजे याच्यावरून काय होतं तुम्हाला? अर्धा पाव करतो 100. शे म्हणजे निम्मा भाग म्हणजे 50, पाव भाग म्हणजे 25. इथं 250, 200 आणि पाव भाग, शेचा पाव भाग, 200चा पाव भाग नाही, 200 आणि शेचा 100चा पाव भाग 25 म्हणजे 225.
अधिक 350, 300 आणि अर्धाशे, 3.5 चपात्या, 3.5 पोळ्या, 350 अधिक 125, 100 म्हणजे 100 आणि सव्वा पोळी म्हणजे 1 पोळी पाव पोळी, 100 आणि पाव भाग, 100 अधिक पाव भाग 125 आणि यांची बेरीज किती? 5 आणि 5 10, शून्य चले 5 6 7 8 9 10, शून्य चले नंतर 5 6 7, उत्तर येणार आहे 700, उत्तर येणार आहे 700. यातनं सरांना फोन करायला वगैरे मला आल्याला फोन सरांना म्हणा माझ्या ह्याच्यातनं बघा म्हणा डॉक्टर संजय भोसले. सर मॅडम तुम्ही बाहेर जाणार काय जाणार मॅडम. चला पुढे प्रश्न 1460 वजा चौकट बरोबर 0. 1460 याच्यामधनं कोणती संख्या वजा केली तर उत्तर 0 येणार. मग मला सांगा त्या संख्येतनं ती संख्या वजा केली तर 0 येते. 1460 मधनं 1460 वजा केले तर उत्तर 0 येणार आहे. दुसरा अंक वजा करून चालणार नाही, तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 1460. चला पुढे किती सत्ता 147. किती सत्ता म्हणजे जर ती श घेतली या संख्येला 7 ने गुणले तर 147 येतात. आपल्याला पाठ असते तर त्याला किती सत्ता 47, 21 सत्ता 47 कळतं लगेच. पण कळत नाही त्याला हे गुणिले 7 आहे ते इकडं पाठवले तर काय होती भागिले, म्हणजे काय होणार आहे श म्हणजे एक्स. श म्हणा एक्स म्हणा कोणतंही झालं 147 ला 7 ने भागायचं. हा भागाकार या पद्धतीने सराव करायचा आहे. तो आला पाहिजे 147 भागिले 7. 7च्या पाड्यात 1 नाहीये, 7 दुने 14, 14 14 गेले 0 वरचे 7 उतरून घेतले, 7 झाले 7 1 7, उत्तर येणार आहे 21. 21 7 47 असेल, पाडे पाठ असतील तर तोंडी करेल. चला पुढील प्रश्न 8 पेनांची किंमत 32 रुपये तर 25 पेनांची किंमत किती? 8 पेन किंमत 32 रुपये. 8 पेनची किंमत 32 रुपये म्हणजे केवढ्याला 32 भागिले 8. 32 भागिले 8, 8 चौक 32 म्हणजे एका पेनची किंमत येणारी 4. ओके सर्व मुलं असा सोडवतो. तर आपल्याला विचारले 25 पेनांची किंमत. 25 पेनांची किंमत माहीत नाही. आम्ही इथं एका पेनची किंमत 4 आली, 25 पेनाची 25 गुणिले 4 करावं लागेल. 25 गुणिले 4 उत्तर येणारे 25 चौक 100. आता हेच एकमान पद्धत याला म्हणतात. एकमान पद्धतीमध्ये तिरका यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार सारखा असतो. ज्याची मांडणी काय होते 8 गुणिले x माहित नाही की मध्ये x मांडणी 25 पेनाची गुणिले 25 गुणिले 32. आता सुरुवातीला अवघड वाटतं, नंतर हे सरावणे लक्षात येईल. या x ला 8 गुणिले ते इकडे पाठवले भागिले होते म्हणजे काय होईल x बरोबर 25 गुणिले 32 भागिले 8. 8 ने गुणाकार संक्षिप्त रूप जाईल. गुणाकार करायचं नाही अगोदर, अगोदर भागाकार करा. 8 1 8, 8 चौक 32, 25 गुणिले 4 25 चौक 100. हे सरावाने खूप सोपं वाटतं, मांडणी फक्त करायची. काय मित्रांनो प्रश्न क्रमांक 36 8 पेनांची किंमत 32 रुपये तर 25 पेनांची किंमत किती? पाहिजे मित्रांनो. आता हा प्रश्न आपल्याला पेज का नेक्स्ट नेक्स्ट ॲड पहा 8 पेनांची किंमत 32 रुपये तर 25 पेनची किंमत. आता सर्वसाधारण मुलगा काय करतो 8 पेन. आता इथं पास सोडवताना सवय आपल्याला या पद्धतीने पाहिजे. पेन किंमत 8 पेनची किंमत 32 रुपये तर 25 पेनची किंमत पेनच्या खाली पेन
माहित नाही एक्स माना. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या 8 पेनची किंमत 32 रुपये. एका पेनची किंमत काढायची असेल तर विद्यार्थी काय करतो, या 32 भागिले 8, 32 भागिले 8. मग 32 ला भागाकार काही जण अशा पद्धतीने करतात, काही जण असे करतात. 32 ला 8 ने भागायचं, 8 एके 8, 8 चौक 32. तर इथं 8 एके 8, 8 चौक 32. एका पेनची किंमत 4 रुपये. 25 पेनची किंमत, मी एका पेनच्या अनेकाची एक, अनेकावरून एकाची किंमत काढताना भागाकार करतो आपण. एकावरून अनेकाची किंमत करताना गुणाकार करावा लागतो. या गणितामध्ये भागाकार आणि गुणाकार दोन्ही क्रिया कराव्या लागतात. मग 25 पेनची किंमत काढण्यासाठी 25 गुणिले 4, 25 चौक 100. जी या गणितामध्ये 2 क्रिया कराव्या लागतात. हेच गणित एकमान पद्धतीमध्ये आमचा गण्या काय करेल. हा गण्या एकमान पद्धतीमध्ये या ठिकाणी काय असतं पहा, या ठिकाणी यांचा तिरकस गुणाकार सारखा असतो. 8 आणि 1 चा गुणाकार आणि 32 आणि 25 चा गुणाकार सारखा असतो. म्हणजे समीकरण काय तयार होईल, 8 गुणिले x बरोबर 25 गुणिले 32. हा 36वा प्रश्न आहे आपला. 8 गुणिले x बरोबर 25 गुणिले 32. आता हे सुरुवातीच्या स्टेजला मुलं असं करतात. आता पुढल्या स्टेजला काय करतो, डॅडी या x ला 8 गुणिले, हे 8 तिकडे पाठवले तर काय होते, भागिले. म्हणजे काय होईल, x बरोबर 25 गुणिले 32 भागिले 8. आता या ठिकाणी भागाकार जो जाणारा असतो, या दोन्हीपैकी एका संख्येला या 8 ने पूर्ण भाग जात असतो. मग 8 ने 6 वर कुणाला भाग जातो, 8 ने 32 ला जातो. 8 एके 8, 8 चौक 32. राहिलेले 25 चौक 100. म्हणजे हा मुलगा डायरेक्ट होतं मांडणी करताना काय लक्षात द्यायचे, पेन खाली पेन, किंमत खाली किंमत. 8 पेन 32, 25 पेन, पेन खाली पेन घ्यायची 25, किंमत x. सोडवायचा x बरोबर हा 25 गुणिले 32 भागिले एकटा राहिलेला. या पद्धतीने डायरेक्ट जी मांडणी करतो, या पद्धतीने आपल्याला गणित सोडवता येते. तर 25 पेनची किंमत येते 100 रुपये. पर्याय क्रमांक 3. ओके, चला पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जात नाही. 3 ने निशेष भाग जात नाही. प्रश्न क्रमांक 37. पहिला पर्याय आहे 633. दुसरा पर्याय आहे 909. तिसरा पर्याय आहे 842 आणि चौथा पर्याय आहे 552. वही पेन. आता इथं 3 ने निश्चित भाग जात नाही, नाहीला गोल करायचा. जेव्हा प्रश्नामध्ये नकार असतो तर या नकारला गोल आपल्याला करायचाच आहे. कंपल्सरी अंडरलाईन करा किंवा गोल करा. कशासाठी, तर आपल्याला मुलं काय करतात, कोणत्या तरी 3 ने भाग जात आहे असं लगेच सोडवतात. अशा घटना होऊ नये म्हणून फक्त साधी काय घ्यायची काळजी, कोणत्या संख्येने भाग जात नाही, नाहीला गोल केलं की ते आपल्या मनावरती बिघडतं. पण आता 3 ची कसोटी माहिती पाहिजे. 3 ची कसोटी काय, संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे. या संख्येतील अंकाची बेरीज काय होती बा, 3 आणि 3 6 आणि 6 12. 12ला 3 ने भाग जातो, 3 चौक 12 म्हणजे जाणार आहे. आता इथे याच्या अंकाची बेरीज 9 9 18, 9 2 18 अधिक 0 18. 18ला 3 ने भाग जातो. 842 8 4 12 2 14. 3 ने भाग जात नाही. 512 52 5 5 10 2 12. 3 ने भाग जातो, 3 चौक 12. कोणत्या संख्येला भाग जात नाही, पर्याय क्रमांक 3 842. उत्तर नोंदवलं, आपलं उत्तर बरोबर आहे. चला, एका कामगाराचा आठवड्याचा पगार 280 रुपये आहे, तर कामाचा रोजचा पगार किती. आठवडा म्हणजे किती, आठवडा म्हणजे 8 दिवस नाही तर 7 दिवसांचा आठवडा असतो. मग 7 दिवसांचा पगार 280 रुपये. मी एका दिवसाचा पगार 280 भागिले 7
तो आपला मुला 280 भागिले 7, 2 ने भाग जात नाही, 2ला कडे उतरून घेतले, 2 7च्या कडे 2 नाही, भाग लागेल 0 आता, खाली 2 0 गेले, राहिले 2, 2 वर उतरून घेतले 8, 2 8, 28, 7 चोक 28, 28 मधून 28 गेले 0, खाली बाकी राहिली 0, 0 वर 0 घेतला 0, 7च्या पाड्यात 0 आहे, किती वेळा 0, 7 0 0, 7 21, उत्तर किती येणार आहे 40. म्हणजे एका दिवसाचा पगार त्याचा 40 रुपये असणारे पर्याय क्रमांक 4. 3 बाजू असलेल्या बंद आकृतीला किती शिरोबिंदू असतात? 3 बाजू बंद असलेली बंद आकृती याला शिरोबिंदू. बंद आकृती आहे, बंद याचा अर्थ 3 केवळ बाजू, याला 3 बाजू बंद आहे का? नाही. बंद म्हणजे याला शिरोबिंदू कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी किमान 2 किंवा 2 पेक्षा जास्त बाजू एकत्रित केला त्याला शिरोबिंदू म्हणतात. इथं 3 शिरोबिंदू आहे, उत्तर येणार आहे 3. खाली दिलेल्या आकृतीचा छायांकित केलेला भाग खाली कोणत्या पूर्णांकाने व्यक्त होतो? छायांकित केलेला भाग पहा. एकूण भाग किती मोजा? 1 2 3 4 5 6, 6 6 12 भाग. एकूण भाग 12. त्यातला छायांकित, छायांकित म्हणजे रंगवलेले भाग किती? 1 2 3 4 5. या 12 भागापैकी 5 भाग रंगवले त्याला म्हणतात छायांकित भाग. आता इथे किती भाग रंगवले? 12 भागापैकी 5 भाग. मी दुसऱ्या भाषेत काय म्हणणार? या आकृतीचा 5/12 भाग रंगवलेला आहे. 5/12 रंगवलेला आहे. मी उत्तर येणार आहे पर्याय 5/12, पर्याय क्रमांक 3. आता पहा, फक्त छायांकितच विचारला जातो असं नाही, अरेखांकित भाग विचारलेला असतो. या अरेखांकित भाग किती? अरेखांकित म्हणजे न रंगवलेला. 12 भाग आहे त्यातले न रंगवलेले किती? 7. म्हणजे अरेखांकित भाग 7/12. जर विचारलं असतं अरेखांकित, आपल्याला विचारलेलं आहे रेखांकित. हे रेखांकित आहे. रेखांकित याचा अर्थ रंगवलेले. 5/12, अरेखांकित 7/12. उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. चला पुढे. 1 सहस्र. 1 सहस्र म्हणजे टिंब शतक. पहा, याच्यामध्ये 1 सहस्र पण कळलं पाहिजे, 5 शतक ही कळलं पाहिजे आपल्याला. मध्ये चिन्ह द्यायचं आहे. 1 सहस्र आणि 5 शतक. याच्यामध्ये कोणतं शहरी, कोणतं चिन्ह आहे? सहस्र म्हणजे काय? पहा, पूर्वीच्या काळी त्याला म्हणत होते एकम, दशम, शतम आणि सहस्र. मग 1 सहस्र त्याची सुट्टे करून घ्या. जेव्हा तुलना करायची असेल तेव्हा सारख्याची तुलना केली जाते. 1 सहस्र, सहस्रच्या घरात 1 लिहा, एकपर्यंत 0 द्या, एकपर्यंत एकम दक्षिण. हे पहा, 1 सहस्र म्हणजे किती झाले? 1000. आणि 5 शतक, एकक, दशक, शतक. शतक किती आहे? 5. शतकामध्ये 5 त्याचे सुट्टे करा, हे 500 एकक झाले. मग आता याच्यामध्ये तुलना करणं सोपं आहे. 1000 आणि 500 असं म्हणलं तर लगेच कळतं. इथे 1 आणि इथं 5 दिसले की पोरं म्हणतात 5 मोठे म्हणजे हे मोठं नाही. याची तुलना करताना हे सारख्याच परिमाणामध्ये करायचे, म्हणजे एककामध्ये रूपांतर केलं. त्यात 1000 मोठे आहे, जी संख्या मोठी तिकडे 2 शून्य करायचे. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न. या आकृती संबंधी योग्य विधान कोणते? विधान दिलेले आहे आणि त्या संबंधी विधान. 2 कोण लघु कोण असतात. आता या ठिकाणी आकृती दिलेली नाहीये, आकृती त्या ठिकाणी चुकून राहून गेलेली. आकृती मी ऍड करेन आणि आकृती ऍड करून त्याचं याच्यामध्ये आपण ते पाहूया. या ठिकाणी आकृती कोणती आहे का? आयताची आकृती आहे. या पर्याय प्रश्नामध्ये आयताची आकृती आहे. या आयताच्या आकृतीमध्ये काय विचारलेले पहा.
तर सर्व बाजू पहिला पर्याय पहा, दोन कोण लघुकोन असतात. आता याच्यामध्ये कोण कसे येतो, चारही कोण कसे आहेत, काटकोन आहेत. याचे दोन लघुकोन आहेत का, नाही, चारही कोण काटकोन असतात. ओके. दुसरं, सर्व बाजूची लांबी समान असते. चारही बाजू समान आहेत का, या आकृतीच्या समोरासमोर बाजू समान, चारही बाजू समान नाही. मी पहिलं चुकीचं आहे, दुसरं चुकीचं आहे, तिसरं चारही कोण काटकोन असतात. हे चारही कोण काटकोन असतात म्हणजे 90 अंशाचे असतात, हे बरोबर आहे. आणि 8 शिरोबिंदू असतात. याला शिरोबिंदू किती आहे, 4. त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येणार आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 43. 15 गुणिले 10 बरोबर 150. तर 150 गुणिले 0 बरोबर किती, पहा. 15 गुणिले 10. आता हा गुणाकार करताना कसा करतो आपण, आता हा शून्य जेव्हा एकक दशक अशा ओळीने येतात तेव्हा एकक स्थानांतर शून्य लिहून टाकायचं. राहिलं काय कधी 15 गुणिले 1, 15 गुणिले 1 डायरेक्ट 15 गुणिले 1 म्हणा. 15 तर बडा 1, 15 1 15 150. मी या ठिकाणी 15 150 गुणिले 0. आता पहा 150 गुणिले 0 ते 0 हे 2 शून्य मांडून टाकले. तिथे काय आहे का, काहीच नाही. 0 किंवा 0 शून्यला गुणले 0, 0 5 0, 0 1 0. शून्याचा पाड्यामध्ये सर्व स्थानी 0 आहे. आपण शून्याचा 15 0 0 प्रत्येक पाड्यामध्ये एक वस्तू सुरुवात करतो. 15 1 15, पण त्याच्या अगोदरही असतो 15 0 0. तसं 150 0 0 उत्तर 0 येणार आहे. पर्याय क्रमांक 4. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. चुकीची जोडी विचारलेली आहे. अर्धा किलोग्रॅम, 1.5 किलोग्रॅम, 2 किलोग्रॅम, पाऊण किलोग्रॅम. त्याचे ग्रॅम कमी करायचे. ग्रॅमपासून किलोग्रॅमची गरज पाहिजे. ग्रॅम, डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम आणि किलोग्रॅम. जेव्हा ग्रॅम वापरतो तेव्हा लिटर मीटर वापरायचं नाही. आता इथं काय म्हणलेले, अर्धा, 1.5, 2, पाऊण. अगोदर 1 किलोग्रॅम पहा. 1 किलोग्रॅमचे ग्रॅम केले तर किती होतात, ग्रॅम पर्यंत 0 द्या, 1000. मग 1 किलोग्रॅम म्हणजे 1000. मग अर्धा किलोग्रॅम म्हणजे किती हो, 500 ग्रॅम. अर्धा किलोग्रॅम म्हणजे 1000च्या निम्मे 500 ग्रॅम. हे पहिलं बरोबर आहे. अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम बरोबर आहे. दुसरं 1.5 किलोग्रॅम, मी 1 किलोग्रॅम आणि अर्धा किलोग्रॅम, 1.5 किलोग्रॅम झालं म्हणजे 1000 500, 1500, 1500 म्हणजे 1500 बरोबर आहे. 2 किलोग्रॅम, 1 किलोच्या तिथं 2 करा. 2 किलोग्रॅमचे ग्रॅम केले, ग्रॅम पर्यंत 0 दिले की झाले 2000. हे पण बरोबर आहे. आता पाऊण किलोग्रॅम पहा. पाऊण म्हणजे काय, अर्धा, आणि अर्ध्याचे पुन्हा 2 भाग केले तर पाव पावचे. जे पूर्ण असेल हा 1 किलोग्रॅम, त्याचे 2 भाग केले अर्धा किलोग्रॅम, याचे 4 भाग केले पाव पाव म्हणजे 250, हे 250, 250 आणि 250. यातला 1 भाग घेतला की पाव म्हणतात. 1 घेतला पाव, 2 घेतले, एका वस्तूचे 2 भाग केले, 4 भाग केले, त्यातले 2 भाग घेतले म्हणजे एका 4 भागामध्ये 2 भाग म्हणजे निम्मे अर्धा किलोग्रॅम. आणि पाऊण भाग म्हणजे हा एक आणि हा एक 3 भाग घेतले म्हणजे हा पाऊण भाग झाला. मी याला होता किती 250, 250 आणि 250, 750 ग्रॅम पाहिजे. इथं 250 ग्रॅम दिले म्हणजे हे चुकीचं आहे. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. या पूर्णांकातील सर्वात मोठा पूर्णांक कोणता, पहा. 11 पहिला दिलेला 11/8, दुसरा दिलेला आहे 11/7, तिसरा आहे 11/5, चौथा आहे 11/10. पहा याचा अर्थ काय नीट समजून घ्या. अपूर्णांकाचा अर्थ काय होतो, 11/8 याचा अर्थ काय, एका वस्तूचे समान 8 भाग केले. पहा एका वस्तूचे समान असे 8 भाग केले, असे 11 भाग तुम्हाला मिळाले.
ज्याच्या 8 भाग केले, उदाहरणार्थ आपण करूया इथं 4 झाले, याचे 8 भाग केले, 8च्या 8 भाग आणि अजून पुन्हा 3 भाग, म्हणजे पुन्हा एक अजून आकृती घेतली आणि त्याचे पुन्हा 8 भाग केले, त्यातले 3 भाग आता हे पुढे असणार आहे. म्हणजे एका वस्तूचे 8 भाग समान केले, त्या तशा पद्धतीचे 11 भाग मिळाले, म्हणजे ती एक वस्तू पूर्ण आणि वरती 3 भाग मिळाले. आता इथे काय केले, एका वस्तूचे 7 भाग अशा 11 भाग मिळाले. पहा, एका वस्तूचे 7 भाग, थोडीशी आपल्याला आकृती या ठिकाणी आपण काय करू, थोडीशी इथं या आकृती जरा व्यवस्थित काढूया आपण. ओके, एका वस्तूने 7 भाग केले, 8 भाग केले इथे, जे पूर्ण भाग मिळाला तुम्हाला आणि यातले 3 भाग, 8 आणि 3 11. इथे किती मिळाले, एका वस्तूचे समान 7 भाग, 7 भाग मिळाले. आणि याची 7 भाग मिळाले. असे यातले 11 भाग, म्हणजे यातले तुम्ही 7 भाग आहात, 1 2 3 5 6 7 आणि यातले 4, 1 2 3 4, इथं 11/5, एका वस्तूचे 5 भाग, वस्तू सारख्याच येतो मी सर्वत्र, एका वस्तूने 5 भाग केले, अशा 11 भाग द्यायचे तुम्हाला. मग हाही संपूर्ण येईल तुम्हाला, हाही संपूर्ण येईल तुम्हाला, आणि पुन्हा तिसरा एक भाग यावा लागेल, त्याचे 5 भाग आणि यातला 1 भाग, अशा 11 भाग. आणि इथं 11/10, याचा अर्थ काय, एका वस्तूचे समान 10 भाग आणि दुसऱ्या वस्तूचे समान 10 भाग, आणि यातले 11 भाग, म्हणजे हे तुम्हाला 10 भाग मिळतील आणि वरती यातला 1 भाग मिळेल. मग पावर कुठे मोठा तुकडा मिळाला, या ठिकाणी तुम्हाला मोठा तुकडा मिळाला. मग या ठिकाणी कसं हे लक्षात ठेवायचं, जेव्हा अंश सारखे असतील तेव्हा ज्या पूर्णांकाचा छेद लहान तो लहान, ज्या पूर्णांकाचा अंश सारखा असताना ज्या अंशाचा छेद लहान तो मोठा, छेद लहान तो मोठा, आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. इथं सगळे 11 अंश छेद 8, 11/7, 11/5, 11/10, इथे सगळे अंश सारखे, म्हणजे याचा छेद लहान तो सर्वात मोठा. मी इथं 8 आहे, 7 आहे, 5 आहे, 10 आहे, इथं छेद सर्वात लहान आहे 5, म्हणून तो मोठा. तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. त्याला पुढे पहा, खालील पर्याय चुकीची जोडीचा पर्याय शोधा. चुकीची जोडी पुन्हा या ठिकाणी आपल्याला किलोमीटरचे मीटर करायचे, मिलीमीटर करायचे, मिलीपासून किलोमीटर पर्यंत पहा, मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर. काय करायचं इथं, 1 किलोमीटर चुकीची जोडी विचारली. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, किलोमीटर मध्ये 1 लिहा,
मीटरपर्यंत करा, त्याचे मीटरपर्यंत गेलं, मीटरपर्यंत शून्य द्या, किती आलं उत्तर 1000 आहे का बरोबर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर बरोबर आहे. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मीटरच्या घरात 1 लिहा, त्याचे सेंटीमीटर करा, सेंटीमीटरपर्यंत शून्य द्या, किती झाले सेंटीचं घर इथे थांबायचं, किती झाले 100 सेंटीमीटर बरोबर आहे. तिसरं 1 किलोग्राम म्हणजे 100 ग्रॅम. किलोग्रामचे इथं मीटरच्या जागी इथं ग्रॅम वापरा, त्याचे ग्रॅम करा, म्हणजे इथं मीटरच्या जागी ग्रॅम. 1 किलोमीटर किलोग्रॅम, ग्रॅमच्या किलोग्रॅमच्या घरात 1 लिहा, त्याचे ग्रॅम करा, ग्रॅम पर्यंत शून्य दिले, काय झाले 1000 ग्रॅम. मी तर आपल्याला दिले 100 ग्रॅम, म्हणजे हे चुकीचं आहे. 1 लिटर बरोबर 1000 मिलीमीटर. आता इथं ग्रॅम मीटर लिटर घ्या, इथं 1 लिटर लिहा, त्याचे मिलीलीटर करायचे, मिलीपर्यंत शून्य द्या, मिलीपर्यंत मिलीचं गणित आहे, मिलीपर्यंत शून्य द्यायला किती झाले 1000 मिली. हे बरोबर आहे, चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न. 550 अधिक 200 बरोबर किती. पहा 550 अधिक 200 बरोबर किती. बेरीज करायची, 0 0 0 5 0 5 2 5 2 7 750. आता हे बेरीज आडवी करायला पाहिजे. 500 म्हणजे इथं पहा वेळ वाचवायचा, हे गणित लिहिण्यासाठी जो आहे वेळ तो वाचवायचा. हे लिहिण्यासाठी वेळ जाणार तो वाचवा करा, आडवी करा बेरीज. एककाची 1 0 0 0, दशकाची 0 5 5 0 5, शतकाची 5 2 7, किती येणार आहे 750. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात 750 म्हणजे 700 आणि 50 म्हणजे अर्धाशे. 700 ना अर्धाशे 7.5 पोळी, 7 पोळ्या अर्धी पोळी 7.5 पोळी, म्हणजे याला काय 750. सोबतच्या माहितीमध्ये एका वाचनालयातील विविध पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली आहे. याचे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर पर्याय शोधा. इंग्रजी विषयाची पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मराठी विषय वाचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. पहा इंग्रजी विषय वाचणारे मराठी विषय वाचणारे. आता इंग्रजी वाचणारे किती आहेत की बघा 1 2 3 4 5 6 7 8. इंग्रजी वाचणारी 8, इंग्रजी 8. मराठी वाचणारी पहा मराठी 1 2 3 4 5. कोणती वाचनारी जास्त आहे इंग्रजी. किती ना जास्त आहे 8 मधनं 5 गेले 3 ने जास्त आहे. इंग्रजी आपल्याला प्रश्न पुन्हा घ्या. इंग्रजी विषय वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मराठी विषय वाचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. इंग्रजी विषय वाचणारे कितीने जास्त आहे 3 ने जास्त आहे. आता इथं प्रमाण वगैरे दिलेलं नाही, प्रमाण असतं तर आपण ते केलं असतं. शामरावच्या दूध केंद्रात गाईचे 725 लिटर व 650 लिटर दूध विकले गेले. म्हशीचे 175 लिटर दूध जमा होते, तर त्यातील दूध केंद्रात किती लिटर दूध शिल्लक आहे. पहा दूध केंद्रावर गाईचं जमा झालेलं आहे 725, गाईचं 725. 49वा प्रश्न आहे. गाईचं आहे 725, त्यातलं 650 विकलं. 650 विकलं म्हणजे वजा केलं पाहिजे. 5 शून्य गेले 5, 2 मधनं 5 जात नाही, मनाचा आजचा घ्या पुढल्या घरात देऊन टाका. 12 5 गेले 7. आता इथं 6 होते पण मनाचा दिल्यामुळे 7 झाले. 7 7 गेले 0, म्हणजे 75 शिल्लक राहिलं. आणि पुन्हा म्हैसीचं जमा झालेलं आहे. म्हैसीचं किती जमा झालेलं आहे म्हैसीचं 175 लिटर. लिहिताना संख्या खाली संख्या 175 म्हैसीचे. एकूण किती शिल्लक 5 5 10 0. हे पहिलं 75 आहे म्हशीचं शिल्लक. 7 2 14 आजचा 1505 इकडे 2. एकूण 250 लिटर दूध शिल्लक आहे. आता हे मुलगा पहिल्यांदा काय करेल पहा. गाईचं 725 आणि म्हैशीचं 175 याच्या अगोदर बेरीज करेल. 5 5 10 7 2 9 1 10 0 7 2 9 900. यातलं या 900 मधलं विकलेलं जे दूध आहे 650 वजा. 0 0 गेले 0, 0 5 जात नाही, मनाचा आजचा काय देऊन टाका. 10 5 गेले 5,
9 7 गेले 2. असंही सोडवलं काय हरकत नाही. पुढे प्रश्न क्रमांक 50. एका परिवहन महामंडळाची एक गाडी दुपारनंतर 1 वाजता 1:15 वाजता निघते व दुसऱ्या गावी दुपारनंतर 1:45 वाजता पोहोचते, तर गाडीला किती मिनिटे प्रवास करावा लागतो? 1:15 आणि 1:15. 1:15 म्हणजे 1:15 चपात्या म्हणजे 1 चपाती आणि 1:15 चपाती. मग तसं तासामध्ये 1 तास आणि एका तासाचा 1/2 तास, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं, 1/2 तास म्हणजे 45 मिनिटं. म्हणजे 1 तास 45 मिनिटांनी पोहोचते. त्यामधून निघणारी वेळ वजा करा. निघणारी वेळ किती वाजता निघते? निघणारी वेळ 1 तास 15 मिनिटं. 1/2 तास म्हणजे 1 तास 15 मिनिटं. हे तास आहे ते मिनिटं आहे. 1 तास 45 मिनिटांनी पोहोचते, 1 तास 15 मिनिटांनी निघते. याची वजाबाकी करायची. 55 30 5 गेले 0, 4 गेले 3, 0 0. उत्तर किती आलं? 30 मिनिटे. उत्तर किती आलं? 30 मिनिटे. उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. 31 डिसेंबर 2011 रोजी शनिवार असेल तर 2012 या वर्षी प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी? 31 डिसेंबरला दिलेला आहे शनिवार आणि आपल्याला 26 जानेवारीचा काढायचा प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी आपल्याला इथं कॅलेंडर तयार करावं लागेल. कॅलेंडर तयार करताना खूप अवघड नसतं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 26 आपल्याला 31 डिसेंबरला दिला आहे शनिवार. शनिवारी 31 डिसेंबर. दुसऱ्या दिवशी काय येणार? 1 जानेवारी. 1 जानेवारीला रविवार आला. 2 जानेवारीला 2 3 4 5 6 7 8 जानेवारी. हे लिहित बसेल ना 2 3 4 5 6 7 1 7 8. पुढल्या रविवारी 8. त्या पुढल्या रविवारी 8 7 15 जानेवारी. त्या पुढल्या 15 7 22 जानेवारी. त्या पुढला 29 जानेवारी. आपल्याला विचारलं 26 जानेवारी. मग 22च्या नंतर 23 24 25 26. 26 जानेवारीला कोणता वार आला? गुरुवार आला. तर उत्तर येणार आहे गुरुवार. आता हुशार मुलगा काय करतो पहा. दिलेला वार 31 डिसेंबरचा. 31 डिसेंबरला शनिवार. 31 डिसेंबरपर्यंत 26 जानेवारीकडचे दिवस. दिलेला वार धरायचा नाही. 31 डिसेंबरचा दिलेला आहे. मग राहिला कोणता? 1 जानेवारीपासून. 1 जानेवारी ते 26 जानेवारी. 1 जानेवारी ते 26 जानेवारी 26 दिवस. याचे आठवडे का? आठवडे तुम्ही भागिले 7. 7 त्रिक 21. बाकी किती राहिली? 5 दिवस. बाकी किती राहिली? 5 दिवस. मग 5 दिवस पुढे जायचं. शनिवारच्या पुढे 5 दिवस. शनिवारच्या नंतर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. उत्तर काय आलं? गुरुवार. उत्तर गुरुवार आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे 145 रुपया 5 रुपयाच्या व काही 10 रुपयाच्या नोटा आहे. तर त्या रकमेत खालीपैकी 5 रुपयाच्या नोटा किती असू शकते? पहा, पहिला पर्याय आहे 25. दुसरा पर्याय आहे 35. तिसरा पर्याय आहे 10 20 आणि चौथा पर्याय आहे 16. एकूण रक्कम आहे 145. जर सगळे 5 रुपयाच्या वया असतील तर 5 रुपयाच्या नोटा असतील तर काय करू आपण? त्याला भागिले 5 करू. 5 दुने 10 4 आहे 4 5 45 5 नाही 45. म्हणजे 29 नोटा कशाच्या येणार आहेत? 5 रुपयाच्या. मग 5 रुपयाच्या नोटा सगळे 5 रुपये असतील तर 29 येईल. मग 10 रुपयाच्या नोटा काहीच नाही. मग इथं पर्याय 29 पण असू शकतं. आहे का पर्याय? नाही. पण त्यांनी काय म्हणजे 5 रुपयाच्या व काही 10 रुपयाचे म्हणजे 10 रुपयाची एक तरी नोट आहे किंवा एकपेक्षा जास्तही असू शकते. म्हणजे इथं 29 नोटा. जेव्हा इथं 25 नोटा 5 रुपयाच्या 25 नोटा येतील तेव्हा काय होईल? 25 गुणिले 5 125 होतील. 5 रुपयाच्या 35 नोटा येतील तेव्हा काय होईल?
135 गुणिले 5 केले तर 5 5 25, 5 3 15 2 17, 175 रुपये. आपल्याला किती रक्कम झाली? 145 रुपये. इथे 175 रुपये 35 नोटा 5 रुपये घेतला तर 175 रुपये होता. जो रकमेपेक्षा जादा रक्कम होती म्हणून चालेल नाही उत्तर नाही. आता 5 रुपयाची 20 नोट आहे. 20 5 100 रुपये राहिले किती? 145 आहे. 145 मधनं हे 100 वजा केले तर राहिले 45 रुपये. 10 रुपयाच्या नोटात देता येतील का? 45 रुपये द्यायचे. 10 रुपये नोटात दे मला. मग 10च्या 4 दिल्या 40, वरती 5 रुपये द्यायचे. मग 10ची नोट फाडून द्यायची का? नाही. म्हणजे या ठिकाणी जर तुमच्या 5-5 रुपये नोटा असतील तर इथे 100 रुपये झाले. 45 रुपये 10 रुपये नोटात देऊ शकत नाही. त्यामुळे ही उत्तर चालणार नाही. आता 16 5 रुपयाचे आहे. 16 5 80 रुपये झाले. 145 मधून 80 देऊन टाकले. राहिले किती? 85 रुपये. 10 रुपये नोटात देऊ शकाल का? 10च्या 8 देता येतील. पुढे नाही. म्हणजे 10 रुपयाच्या नोटा देता येत नाही. आता इथे पहा दुसरा 35च्या 175 नोट आहे. 35चा पहिला 25 नोट आहे. 5 रुपयाच्या 25 नोट. किती झाले? 145. राहिले किती द्यायचे? 20 रुपये. मग ते कसे द्या? 10च्या 2 नोटा. म्हणजे 125 रुपये 25 5 रुपयाच्या 25 नोटा 125 रुपये. आणि मग राहिले किती? 150 मधलं 25 गेले. 125 2 20 रुपये. या 10 रुपयाच्या 2 नोटा. 10 दुने 20 रुपये. असे त्याला 145 देता येते. म्हणजे 10 रुपयाच्या नोटा या पाहिजेतच. पण 5 रुपये नोटाही इथे पर्यायी तुम्ही पद्धत वापरली ना, हे सगळे विषय मागते. इथं सम आहे, इथं सम आहे, इथं लगेच तयारी करतात. व इथं सर्वमध्ये अंक घेऊन बघितलं. इथं 35 35 175 होतं. 150 पेक्षा जास्त रक्कम पर्याय कट करून होते. तर या दोन्हीमध्ये बघितलं तर आळा करून बघितलं की आपल्याला राहिलेली रक्कम 10 रुपयाच्या नोटात देऊ शकतच नाही. त्यामुळे हे पर्याय कट होती. उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढील प्रश्न. सोबतच्या आकृतीला चौकोनापेक्षा किती कोण कमी आहे? आता या आकृतीला किती कोण आहे? तो हा त्रिकोण आहे, 3 कोण आहे. आणि चौकोन असतो. प्रश्न क्रमांक 53 पहा. चौकोन किती कोण आहे? 4. आणि त्रिकोण याला किती कोण आहे? 3. मग चौकोनापेक्षा या आकृतीला किती कोण कमी आहे? 1 कोण कमी आहे. याला 1 कोण कमी आहे. पुढील प्रश्न घ्या. खाली दिलेल्या चित्ररूप माहितीमध्ये पहा. एका ऑफिसमध्ये संदेश वहनाची साधनं वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या दिलेली आहे. अगोदर निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधा. फॅक्स या संदेश वहनाचा वापर किती व्यक्ती करतात? काय संदेश वहनाची साधनं दिले? हे फॅक्स मशीन आहे. या ठिकाणी ऑनलाईन कॉम्प्युटरचा वापर करतात. आणि या ठिकाणी TV चा वापर करतात संदेश वहनाचा. फॅक्स मशीनचा वापर करणारे 1 2 3 4 5 6 7 माणसे. कॉम्प्युटरचा वापर करणारी 1 2 3 4 5. कॉम्प्युटरचा वापर करणारी 5 आहे. आणि टेलिव्हिजनचा वापर करणारी 3 आहे. आपल्याला विचारले फॅक्स मशीनचा वापर करणारी व्यक्ती किती आहे? तर 7 व्यक्ती आहेत. तर उत्तर येणार आहे 7. पुढे काय? खालीलपैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता? 55वा प्रश्न. खालीलपैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता? पुन्हा पूर्णांकाचा आला. 9/11 पहिला पर्याय. दुसरा पर्याय 5/11. तिसरा 7/11. 10/11. 7/11. चौथा 10/11. पाहिजे छेद सारखा आहे. छेद सारखा असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा. यातला सगळ्यात मोठा 10 अंश छेद 11 येणार आहे. पर्याय क्रमांक 4. आकृती काढून समजून घेऊया. ही पहा, एक वस्तू आहे. याचे समान 11 भाग केले. सगळीकडे छेद 11 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. यातले 9 भाग दिले. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला तुकडा खायला मिळाला.
केलं. 9/11 म्हणजे 11 भागापैकी 9 भाग. इथं 5/11 म्हणजे 1 2 3 4 5 एवढाच भाग मिळाला तुम्हाला केकचा. त्याला 7/11 5 6 7 एवढा त्याला खायला मिळाला. आणि याला 10/11 म्हणजे 10 तुकडे खायला मिळाले म्हणजे इथपर्यंत मिळाले. कोणाला ज्यादा खायला मिळाला केक? पर्याय क्रमांक 4 ला. तर उत्तर येणार आहे 10/11. उत्तर बरोबर आहे. 25 भागिले क बरोबर 5 तर क बरोबर किती? पाय गणित या पद्धतीने लिहा. 25 भागिले क बरोबर 5 तर क बरोबर किती? 56वा प्रश्न आहे. आता का जेव्हा आपण हे समजून घेतलं 25ला कशाने भागलं 5 येतो. 25ला 5 ने भागले 5 येतो. हे गणिताच्या भाषेमध्ये सोडवताना आपल्याला माहिती आहे पाठ आहे 25ला 5 ने भागलं 5 5 25. गणिताच्या याच्यामध्ये कसं असतं भागिले क आहे ते तिकडे पाठवलंय तर गुणिले बरोबर चिन्हाच्या इकडे अधिक असेल तर तिकडे पाठवलं वाचा. इकडे वाचा असेल तर तिकडे पाठवलं अधिक. इकडे भागिले क तिकडे पाठवले गुणिले. इकडे गुणिले तर तिकडे पाठवले भागिले. हे क भागिले तिकडे पाठवले. 25 बरोबर 5 गुणिले क. आता कची किंमत काढायची. क ला मोकळा केला पाहिजे. या क ला 5 काय गुणिले ते इकडे पाठवून द्यायचे. हे गुणिले 5 इकडे आले तर काय होती भागिले म्हणजे काय होईल 25 भागिले 5 बरोबर क. 25ला 5 ने भागायचं 5 येते 5 5 5 25. असा भागाकार करा 25 भागिले 5 5 5 25. किती आला भागाकार 5 आला म्हणजे कची किंमत 5 आलेली आहे. चला पुढील प्रश्न पहा. 57 एका पाण्याच्या टाकीचा 5/9 भाग पाण्याने भरलेला आहे तर टाकीचा किती भाग रिकामा आहे. पाण्याची टाकी आहे. या टाकीचे 9 भाग केले 1 2 3 4 5 6 7 8 9 9 भाग सारखे केले टाकीचे. तर त्यातले 5 भाग पाण्याने भरले 1 2 3 4 5 एवढा पाण्याने भरले. 9 भागापैकी 5 भाग पाणी भरले राहिले किती मोकळं 9 भाग येते ते 5 भरले राहिले किती 9 5 गेले 4 भाग रिकामा म्हणजे ते गणिताच्या भाषेत काय म्हणते 9 भागापैकी 4 भाग रिकामा म्हणजे 4/9 टाकी रिकामी आहे. उत्तर येणारे 4/9. पुढे घ्या 58 18 + 3 - 2 पहा. 55वा प्रश्न आहे 18 + 3 - 2. जेव्हा याला पदावली म्हणतात एकाच गणितात एकापेक्षा जास्त क्रिया करायच्या असतात तेव्हा कंस भागाकार गुणाकार अशा क्रिया करायचा नियम आहे. कंचे भागप्रयोग मी इथं पहिल्यांदा ओळीने भाग बेरीज आणि वजाबाकी अगोदर बेरीज करा. 11 + 3 14 - 2 14तनं 2 गेले 12. उत्तर येणार आहे 12. तर या गणितामध्ये उत्तर चुकीचं दाखवलं इथं दाखवलेलं नाही. उत्तर 19 दिलेलं आहे म्हणजे इथं काय करायला पाहिजे सॉरी 18 + 3 18 + 3 21 आणि 21 मधनं 2 गेले 19. उत्तर येणार आहे 19. उत्तर पर्यायामध्ये आहे. चला पुढे 6 + 600 + 50 या विस्तारित मांडणी तयार होणारी संख्या खालीलपैकी कोणती. 59वा प्रश्न आहे 6 + 600 + 50. आता या संख्या चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने लिहिल्या तर 600 + 50 + 6 त्या एकक दशकाची बेरीज करायची म्हणलं किंवा हुशार सर्व मुलगा काय करेल 600 + 50 + 6 यांची बेरीज एककाची 0 6 दशकाची 0 5 5 शतकाची 6 656. हुशार मुलगा हेही करत बसणार नाही आणि हेही करत बसणार नाही. तो काय करेल इथे त्याची बेरीज एककाची 0
0 6 किती बेरीज 6. दशकाची 5 0 5 0 5. शतकाची 6. संख्या मांडत त्याच्यावरती खुणा करून दिलं डायरेक्ट उत्तरापर्यंत 656. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 60 नंबर. 10 गोट्यांची किंमत 20 रुपये तर एका गोटीची किंमत किती? 10 गोट्या 20 रुपये. एका गोटीची किंमत काढायची 20 भागिले 10. 10च्या पाड्यात 10 गुणी 20. जी एका गोटीची किंमत किती आली? 2 रुपये. एका गोटीची किंमत 2. प्रत्येक ओळीत 8 झाडे याप्रमाणे 40 झाडे लावल्यास किती ओळी तयार होती? हा प्रश्न क्रमांक 61. एका ओळीमध्ये 8 झाडे. या ओळीत 8 लावली, या ओळीत 8 लावली, या ओळीत 8 लावली अशी हो. या ओळीत 8 लावली, या ओळीत 8 लावली किती? 8 म्हणजे 16 8 24 8 32. आणि या ओळीत 8 45 40. म्हणजे किती ओळी तयार झाल्या? 5 ओळी तयार झाल्या. गणितामध्ये कसं सोडवेल? झाडे किती आहेत? 40. एका ओळीत किती लावायचे? 8. एकूण झाडे भागिले एकूण झाडे 40 आहेत भागिले झाडांची एका ओळीतल्या झाडांची संख्या 8. एकूण झाडे भागिले एका ओळीतील झाडांची संख्या. एका ओळीतील झाडांची संख्या. 40 भागिले केले 8 1 8 8 8 45. किती ओळी तयार होती? 5 ओळी तयार होती. पुढे पहा 1 0 4 या अंकापासून एक अंक एकदाच वापरू जास्तीत जास्त 3 अंकी संख्या किती तयार होती? पहा प्रश्न खूप सोपा आहे. 1 0 4 3 अंकी संख्या बनवायचे. प्रत्येक अंक शतक एकदाच तुम्ही वापरू शकता. रिपीट वापरायचं नाही आहे. एक प्रश्न घेतला 104 शतकस्थानी 1 ठेवायचा. याच्यामध्ये आदला बदल करा. इथे 140. आता 1 शतकस्थानी घेऊन कोणता पडेल का? नाही. आता 4 शतकस्थानी घेतला तर 4 राहिला कोणता? 0 आणि 1 4. याच्यामधला आदला बदल केली 410. आता 0 घेतला शतकस्थानी तर 0 1 4 आणि 0 4 1. या काय झाल्या? या दोन्ही संख्या 3 अंकी आहेत का? या 2च अंकी. तर याचं वाचन करताना 14 आणि 21 वाचन होतं. जी या 3 अंकी संख्या आहे. मग या 3 अंकी संख्या किती आहे? 4 आहे. एकूण संख्या 4 होणार आहे. पुढचा प्रश्न पहा 2345 या संख्येत शतकस्थानी कोणता अंक आहे? पहा 63वा प्रश्न. 2345 यासाठी शतकस्थानी हे कोणतं आहे? एकक, दशक आणि शतक. आणि हे हजार सहस्र. मग शतकस्थानी कोणता अंक आहे? शतकस्थानी 3 अंक आहे. चला पुढे केतन व वरद यांच्या वयाची बेरीज. केतन व वरद यांच्या वयाची बेरीज 20 वर्ष असून केतन हा वरदपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. पहा केतन हा 64वा प्रश्न आहे. केतन आणि वरद या दोघांची बेरीज दिलेली आहे. आता याचं माहीत नाही वय, याचं माहीत नाही. या दोघांचं वय दिलेली किती? 20 वर्ष. आणि त्यातला फरक दिलेला आहे 4 वर्षांनी मोठा आहे. 4 वर्षांनी मोठा. जर मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं जर असेल ना, पहा इथं क्लुप्ती आहे. इथं तुम्हाला मानाने करावं लागेल, मानिक करावं लागेल. इथं काय करतो? मोठ्याचं जर वय काढायचं असेल, मोठ्या व्यक्तीचं मोठीचं, तर यांची बेरीज जी दिलेली आहे अधिक फरक भागिले 2 करायचा. बेरीज किती दिली आहे? 20 वर्ष. दोघांच्यातला फरक किती दिलेला आहे?
4 वर्ष भागिले 20 अधिक 4 24 भागिले 2 करा. केले 4 मोठा किती वर्षात येणार आहे 12 वर्ष. आज जर तुम्हाला लहान व्यक्तीचं वय काढायचं असेल लहान वय काढायचं असेल तर ही बेरीज वजा फरक बेरीज वजा फरक भागिले 2. बेरीज किती दिले 20 वर्ष फरक किती दिलाय 4 वर्ष भागिले 2. 20 मधलं 4 गेले किती राहिले 16 भागिले 2. 16ला 2 ने भागा किती येते लहान व्यक्ती लहान 16 भागिले 2 8 वर्ष. लहान व्यक्ती किती वर्षाची 8. आपल्याला कोणाचं विचारलं केतनचं. केतन मोठा आहे का वरद मोठा आहे पुन्हा गणित बघा. केतन वरद यांच्या वयाची वेळ 20 वर्ष असून केतन वरदपेक्षा 4 वर्षाने मोठा आहे. म्हणजे केतन मोठा आहे मग मोठ्याचं वय केतनचं म्हणजे मोठ्याचं वय किती आलं 12 वर्ष. उत्तर दिणारे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 24 शतक गुणिले 10 एकर बरोबर किती. 24 शतक पहा प्रश्न क्रमांक 65 आहे. 24 शतक गुणिले 10 एकक. आता याचं जेव्हा गुणाकार करायचं असेल तर परिमाण सारखी करावी. याचा अगोदर एकक दशक शतक करायला लागतील आपल्याला सुट्टे. किती म्हणजे 24 शतक. मग असे म्हणायचे का 24 शतक हे 24 झाले का शतक हे 24 दशक. 24 शतक म्हणायला हा 4 शतकाच्या गणा इकडे म्हणजे किती झाले 24 शतक. त्याचे सुट्टे करा. 24 शतक म्हणजे किती दशक होते 24 शतक म्हणजे 240 दशक. एकक करा 24 शतक म्हणजे 240 2400 एकक. जे 24 शतक म्हणजे 240 दशक. 24 शतक म्हणजे 2400 जी काय होणार आहे 2400 गुणिले 10 एकक म्हणले. 10 एकक शेवटचं 0 एककाच्या घरात हे 10 एकक म्हणजे काय झालं 1 दशक. आपल्याला एककामध्ये सगळे एकक 24 शतकाचे दशक सुट्टे केले एकक 2400 गुणिले 10. हा गुणाकार करायचा. हा हुशार मुलगा आडवा देखील करतो. हा उभा केला तर काय करेल 2400 गुणिले 10 गुणाकार करत बसेल 10 0 0 10 0 0 10 40 0 4 4 10 20 4 24. हुशार मुलगा काय करेल पहा हा गुणाकार हा एकक स्थानचा 1 हा एकक आणि दशक स्थानचा 2 वेळा आला म्हणजे किती वेळा शून्य आले 1 2 3 1 2 3 मांडू पाहिजे 3. गणित काय राहिलं 24 गुणिले 1 गुणिले 24 करत असताना 24 1 1 24 ने डायरेक्ट 1 ला गुणलं 24 1 1 24. उत्तर किती येणार आहे 24,000. उत्तर 24,000. आता पर्याय 24,000च नाही आहे 24,000. मग हे जर उत्तर पहा 24,000 कसे म्हणतो एकक दशक शतक ही 24,000 आहे. इथं 10,000चं घर असतं. पुढे एकक दशक शतक हजार 10,000 अशा पद्धतीने लक्ष दशलक्ष कोटीपर्यंत जातो. हे 24,000 हे उत्तर. हे पर्यायामध्ये जर 24,000 उत्तर नसतं तर कसं आलं असतं पहा हे 24,000 240 शतक. पहा 2 मिनिटं झाले. प्रश्न क्रमांक 66 273 हे अंक एक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान विषम संख्येतील फरक किती. अंक आहे 2 7 3. यापासून काय बनवायचे आपल्याला सर्वात मोठी. आपल्याला यापासून पाहिजे सर्वात मोठी आणि पाहिजे सर्वात लहान. फक्त एवढंच विचारलंय का त्यांनी सर्वात मोठे आणि सर्वात लहान नाही. याच्याबरोबर त्यांनी काय म्हणलेलं आहे सर्वात लहान व सर्वात मोठी. सर्वात मोठ्या व सर्वात लहान विषम संख्या. मी सर्वात मोठी ती पण कसली पाहिजे विषम. सर्वात मोठ्या व सर्वात लहान पाहिजे सर्वात मोठ्या सम आहे का विषम ते लिहिलेलं नाही. सर्वात लहान विषम आहे. पहा या ठिकाणी एक तुम्ही लक्षात घ्या सर्वात लहान विषम. आपण सोडूया प्रश्नामध्ये आपल्याला गल्लत असेल तो प्रश्न दुरुस्त करूया.
ओके, अगोदर आपण सर्वात मोठी बनवूया, नंतर विषम असेल पर्याय आपल्याला ते चेक करता येईल. ओके, आपल्याला हे पहा, हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण सर्वात मोठी विषम, सर्वात मोठी लहान विषम या दोन्ही मधला फरक काढायला उत्तर नसेल तर, किंवा सर्वात मोठी संख्या काढली सर्वात लहान विषम, म्हणजे हे चेक केलंच पाहिजे. आपण पाहूया सर्वात मोठी संख्या कोणती तयार होईल. आता याची सर्वात मोठी संख्या तयार करायची असेल तर अंकांचा काय करावं लागेल, उतरता क्रम लावला म्हणजे काय होईल, 7 3 2 732 ही सर्वात मोठी संख्या होईल. आता जर सर्वात मोठी विषम म्हणलं असेल तर गणित काय होणार आहे, सर्वात मोठी विषम पाहिजे आपल्याला. विषम हा अंक आहे का 3, हा विषम 3 अंक नाही, हा 2 विषम आहे का नाही, हा 3 इकडे टाकावा लागेल म्हणजे आपल्याला ती सर्वात मोठी विषम संख्या तयार होईल. म्हणजे हा 2 पुढे सरकला, हा 3 पुढे टाकावा लागेल म्हणजे 2 पुढे सरकेल. हे 723 ही सर्वात मोठी विषम संख्या बनणार. तर 732 ही सर्वात मोठी, पण ती कशी आहे, सम आहे. आणि पुन्हा काय मिळेल, सर्वात लहान विषम. आता यातली लहान बनवायची म्हणजे अंकांचा उतरता क्रम करावा लागतो, तो मोठी संख्या आहे. चढता क्रम लावला तर संख्या लहान अंक आहे. म्हणलं यातील लहान अंक कोणता आहे, 2, नंतर आहे 3, नंतर आहे 7. बरोबर. जर आपल्याला मोठी घेतली 732 घेतली, मोठी सम विषम घेतली 723 घेतली, सर्वात लहान विषम 237, सर्वात लहान विषम इथे देखील 237 घेणार. ओके, आता दोन्ही आपण सोडवले प्रश्न, कारण इथं आपल्याला कन्फ्युजन आहे. सर्वात मोठी सम आहे विषम आहे काही सांगितलेलं नाही. ओके, दोन्ही उत्तर काढूया, दोन्हीच आपण तयारी करूया. ओके, चला. इथे काय 2 मधनं 7 जात नाहीये, मनाचा आजचा घेतला पुढल्या घरात दिला, 12तून 7 गेले, 5 राहिले. 3 मधून 4 जात नाहीये, मग इथं मनाचा आजचा घेतला पुढल्या घरात दिला, 13 झाले, 13तून 4 गेले, 9 राहिले. आणि 7 मधनं 3 गेले, 4 राहिले. 495 आहे का पर्यायामध्ये, नाही. म्हणजे इथं सर्वात मोठी काय पाहिजे, विषम पाहू आपण. ती सर्वात मोठी विषम 723 बनेल. 732 ही सर्वात मोठी आहे पण ती सम आहे. आपल्याला विषम म्हणजे 723 आणि सर्वात लहान विषम 237. यांची वजाबाकी करूया. 3 मधनं 7 जात नाहीये, मनाचा आजचा घेतला पुढल्या घरात दिला, 13तून 7 गेले, 6 राहिले. 2 मधनं 4 जात नाहीये, पुन्हा इथे मनाचा आजचा घेतला पुढल्या घरात दिला, 12तून 4 गेले, 8 राहिले. 7 मधनं 3 गेले, 4 राहिले. 486 आहे का पर्यायामध्ये, 486 पर्यायामध्ये नाही. त्याचं उत्तर पाहू आपण काय, 396. 396 काय म्हणतायत, 273 या अंकांपासून 273. सर्वात मोठ्या व सर्वात लहान विषम संख्येतील फरक किती. आता यांनी उत्तर दिलेलं आहे 396. जर आपण टाळाकडे पाहिलं 237 ही लहान बघितली तर 396 याच्यामध्ये मिळवली तर कोणती संख्या होईल, 7 7 13 3 चले, 9 10 3 13 3 चले, 2 6. प्रश्नामध्ये गलत आहे. प्रश्नामध्ये इथं पर्याय बदलायला हवा. जर 495 486 उत्तर पाहिजे, 486 इथं पर्याय आपल्याला इथं 396 दिलेला आहे, तिथं पर्याय तो बदलता येईल. आपल्याला हा प्रश्न क्रमांक 66 हा आपण चेंज करूया. ओके, याच्यामध्ये फक्त पर्याय बदलूया आपण आणि प्रश्नामध्ये घेऊया तयार होणारी सर्वात मोठी विषम व सर्वात लहान विषम संख्येतील फरक किती. उत्तर येणारे 396. या ठिकाणी 396च्या जागी 486 करायचं आहे. ओके, 396च्या जागी 486 उत्तर. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. नेक्स्ट पुढील प्रश्न खालील संख्यांचा चढता क्रम लिहिल्यास, खालील संख्यांचा चढता क्रम लिहिल्यास मधोमध कोणती संख्या आहे. चढता क्रम लिहिल्या मधोमध कोणती संख्या येईल. संख्या आहे 799. आता या संख्या मी एका खाली एक लिहितो, 122, नंतर 583, 555 आणि चौथी आहे 580. यांचा आपल्याला चढता क्रम पाहिजे. चढता
आता चढता क्रम म्हणजे पहिल्यांदा सर्वात लहान संख्या, सर्वात लहान संख्या कोणती लिहिते पहा. जेव्हा संख्या 3 अंकी आहे यांचा क्रम लावताना शतक स्थान पाहायचं. 7 1 5 5 5 सगळ्यात लहान 1 येईल. या 1 नंबरला पहिली संख्या 122 ही मांडून टाकली आपण. नंतर याच्यामध्ये 5 5 5 यातली लहान कोणती, मी इथं दशक स्थान बघितलं पाहिजे. 8 5 8 या दोनला 8 आवडला तुलना करता येते. मी ते तर एकच आवडलं तुलना 8 आणि 3 आणि 0 यातली लहान कोणती 580 यापेक्षा मोठी आहे 580 ही लिहिली. यानंतर यामध्ये लहान सॉरी 555 येणार आहे. ओके पहा या ठिकाणी पहिले आपल्याला 122 लिहिली होती, दुसरी येणार आहे 555 या दोघांमधली मग मी ते 580 नंतर 583 आणि सर्वात मोठी येणार आहे 799. ओके आता यामधलं काय मिळेल त्यांनी मधोमध कोणती मधोमध म्हणजे इथे 5 संख्या असेल तर मधोमध 580 येणार आहे. उत्तर 580 पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आहे 580. ओके चला पुढील प्रश्न पहा. एका गावात 480 माणसे राहतात, 4450 माणसे राहतात. त्यातील 1350 परगावी गेली व त्या गावात 1500 माणसे नवीन आली तर त्या गावात एकूण माणसे पहा. पूर्वी त्या प्रश्न क्रमांक 68 आहे. या गावामध्ये प्रथम राहत होती 4450. या 4550 एकूण होती. यामध्ये 1350 परगावी गेली, 1350 परगावी. आता हे स्पर्धा परीक्षेत लिहित बसायचं नाही, हे फक्त आपल्याला कळलं पाहिजे कोणती क्रिया करणं गरजेचं हे कळलं पाहिजे. ओके ही परगावी गेली यातनं वजा होणार आहे, कमी होणार आहे. 0 0 गेले 0, 5 0 गेले 5 गेले 0, 4 3 गेले 1, 4 1 गेला 3, 3000 राहिले. आता त्याच्यामध्ये काय झालं पुन्हा 1500 माणसं नवीन आली म्हणजे 1500 माणसं आले म्हणजे आली करायची ही नवीन आलेली. एकूण किती झाली 0 0 5 आणि 1 6 3 आणि 1 4 4600 माणसं त्या गावामध्ये होतात. पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं बरोबर आहे. चला पुढील प्रश्न पहा. 3 शतक 6 एकक 9 दशक 7 एकक रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह शोधा. आता इथं मध्ये अंतर सोडायला पाहिजे. ओके आपण ते करूया. ओके पहा प्रश्न तुझ्या बनवताना होत आहे 3 शतक आणि 6 एकक. या ठिकाणी चौकोन आहे म्हणजे जागा सोडायची. 9 दशक 7 एकक 9 दशक 7 एकक. आता या संख्या कोणत्या तयार होतात हे पाहायला पाहिजे. 3 शतक म्हणजे किती होतात एकक दशक शतक. 3 शतक म्हणजे 300 आणि 6 एकक म्हणजे 6 सुट्टे 1 रुपयाच्या 6 नोटा म्हणजे 6. आता इथं 9 दशक एकक दशक 9 दशक म्हणजे 90 आणि 7 एकक म्हणजे 7. इथं आपल्याला एकक दशक शतक एकक दशक आणि शतक हे आपल्या लक्षात आलं. आपल्याला अडचण आहे 3 शतक म्हणजे शतकात 3 मांडले सुट्टे केले त्याची किती झाली 300. 6 एकक आहे 6. आता इथे 9 दशक आहे दशकामध्ये 9 मांडले त्याचे सुट्टे केले 90 आणि 7 एकक चे 7. आता या संख्या कोणत्या होतात याच्यामध्ये चिन्ह द्यायचे आपल्याला. 300 अधिक 6 काय होईल संख्या 306 आणि 90 अधिक 7 97. यातली मोठी कोणती आहे 306 म्हणजे या संख्येकडं शिंग करायची. जी संख्या मोठी तिकडे शिंगे करा. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न पाहूया आपण. पाहिजे प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पाहिजे. दुरुस्ती केली तर पहा थोड्याशा आहे प्रश्नामध्ये अडचणी. 69 2 नंबर पर्याय. ओके चला 6 रुपयात 50 पैशाची किती नाणी येते. 70 नंबर प्रश्न आहे. 6 रुपयामध्ये 50 पैशाची किती नाणी. 6 रुपये आहे आणि याच्यापासून आपल्याला काय करायचे 50 पैशाची नाणी करायची. आपल्या 6 रुपये तर आपल्याला 50 पैशाची
नाणी आपल्याला पाहिजे. दुकानदाराकडे जाऊन तुम्ही चला तर काय करा. आता हे रुपये आहेत, हे पैसे. 1 रुपया म्हणजे किती पैसे? 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग 6 रुपये म्हणजे 600 पैसे. 600 पैसे आहेत आणि याच्या आता 50-50 पैशाचे तुम्ही जर केले तर किती तुमचे नाणी मिळतील तुम्हाला? दुकानदाराकडे तुम्हाला हे कळेल. दुकानाकडे तुम्हाला हे कळेल. ओके. 600 पैसे बरोबर 50 पैशाचे किती नाणी प्रत्येकी? 600 पैसे. आता पहा 1 रुपया म्हणजे हा 1 रुपया असतो म्हणजे होता 100 पैसे. 100 पैशाचा 1 रुपया. ओके. मग आता इथं 100 पैशाचा 1 रुपया झाला. म्हणजे 50-50 पैशाचे केले तर काय होते? 50-50 पैशाची 2 नाणी येतील. हे 50 पैसे आणि हे 50 पैसे. म्हणजे 1 रुपयामध्ये तुम्हाला 2 नाणी मिळतील. मग 6 रुपये 2, 3, 4, 5 हे 6. याच्यापासून किती मिळाले नाणी? 2. याच्यापासून 2, याच्यापासून 2, यापासून 2, यापासून 2. बाबा किती झाली नाणी? 2, 4, 6, 8, 10, 12. ओके. सर्वसाधारण मुलगा असा सोडवेल किंवा इथं 50 पैशाची 12 नाणी. 12 नाणी 50 पैशाची. आता हुशार मुलगा काय करणार आहे पहा. 6 रुपये म्हणजे किती पैसे झाले? 600 पैसे. या 600ला भागिले किती पैसे? 50 पैसे. भागिले 50 भागिले 50. आता काय आता एका शून्याला हा शून्य गेला, 50चा पाडा येत नाही. एककाचे शून्याला शून्य घालवलं म्हणजे इथं 10ने संक्षिप्त रूप दिल्यासारखं आहे. आता इथे भाग घालवला. 5 एके 5, 5 एके 5. 6 5 गेले किती राहिले? 1. एकावरती शून्य घेतला 10. संख्या 10 झाली. 5 2 10. 5 एके 5. उत्तर किती येणार आहे? 12 नाणी. म्हणजे या दोन्ही पद्धतीने आपल्याला हे करता आलं पाहिजे. ओके. चला पुढे 70 नंबर प्रश्न झाला. 71 नंबर प्रश्न घेऊया. उत्तर 12 नाणी येणार आहे. उत्तर आपण सिलेक्ट करूया. बरोबर आहे उत्तर. चला पुढे. सोबतच्या घड्याळात किती वाजले आहे? आता या घड्याळात किती वाजलेले? पहा तास काटा 1 आणि 2च्या मध्ये आहे आणि मिनिट काटा 9 वर आहे. म्हणजे जेव्हा मिनिट काटा पहा हा तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये पहा आपण हे समजून घेतो आहोत संपूर्ण व्यवस्थित. पहा इथे 12. इथे गेला तास काट मिनिट काटा म्हणजे 5 मिनिटं झाली. इथे गेला म्हणजे 10 मिनिटं झाली. इथे 3 वर मिनिट काटा गेला म्हणजे 15 मिनिटं. 4 वर गेला म्हणजे 20 मिनिटं. 5 वर गेला 25 मिनिटं. 6 वर गेला 30. 7 वर 35. 8 वर 40. 9 वर 45. मग हा मिनिट काटा इथे 45 वर आला आहे. 9 वर आलेला आहे म्हणजे 45 मिनिटं झाली. 45 मिनिटे. आणि कुठं आहे तास काटा? 1 आणि 2च्या मध्ये. म्हणजे 1 वाजून 45 मिनिट. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? व्यवहारामध्ये म्हणतात 1:45. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? 1:45. त्याला पुढे खालीपैकी सर्वात मोठी समसंख्या कोणती? आता याच्यामध्ये पर्याय पद्धत वापरायला हवी आपल्याला. सर्वात मोठी सम. आता पर्याय पहा. 731, 520, 506 आणि 639. यातली काय म्हणलेली आहे? मोठी. नुसती नाही तर सर्वात मोठी. सर्वात मोठी आणि सम पाहिजे आपल्याला. सर्वात मोठी सम. आता 731 चालेल का? ही विषम आहे म्हणजे हा चालणार नाही. का चालणार नाही? ही विषम. आता इथं 639 ही देखील कशी आहे? विषम आहे. ही देखील चालणार नाही म्हणजे 639 कट झाली, 731 कट झाली. आता राहील 520 आणि 506. दोन्ही सम आहेत का? सम आहे. ही पण सम आहे. आपल्याला काय म्हणले? सर्वात मोठी. या दोन्ही सर्वात मोठी कोणती? 520 आणि 506. त्याच्यामध्ये सर्वात मोठी येणार आहे 520. म्हणजे उत्तर काय येणार आहे? उत्तर 520. चला पुढे 73वा प्रश्न. 927, 540, 921 आणि 827.
या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास दुसऱ्या क्रमांकाच्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज किती? 927, 540, 921 आणि 827 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास दुसऱ्या क्रमांकाच्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज. मी या संख्या अगोदर आपल्याला उतरत्या क्रमाने लावल्या पाहिजेत. प्रश्न क्रमांक 73 आहे. संख्या आहे 927. संख्या व्यवस्थित लिहा. 540, 921 आणि 827 या संख्या लिहूया आपण उतरत्या क्रमाने. उतरता क्रम यांचा लिहूया. उतरता क्रम म्हणजे पहिल्यांदा सर्वात मोठी पाहिजे आपल्याला. यातील सर्वात मोठी 927, 921 यातील सर्वात मोठी कोणती येणार आहे? 927. यापेक्षा लहान 921. यापेक्षा लहान 827 आणि सर्वात लहान येणार आहे 540. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या. पुढे काय म्हणले त्यांनी? उतरत्या क्रमाने लावल्या दुसऱ्या क्रमांकाच्या संख्येतील. आता दुसरा क्रमांक मागून म्हणले का? नाही, चला की दुसरा क्रमांक. दुसऱ्या क्रमांकातील संख्येतील सर्व अंकांची बेरीज किती? दुसरा क्रमांक आहे 921 आणि या संख्येतील सर्व अंकांची बेरीज 9 ने 10 2 12 म्हणजे याची बेरीज किती येते? 12 येते. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. चला पुढे पेन्सिलीची किंमत पहा काय म्हणलेला आहे प्रश्न. 7 पेन्सिलीची किंमत 63 रुपये आहे. अशा 2 पेन्सिलीची किंमत किती? 7 पेन्सिलीची किंमत 63. प्रश्न क्रमांक 74. 7 पेन्सिल याची किंमत पहा. पेन्सिल हा एकमान पद्धतीमध्ये सोडवायचा आपल्याला आणि किंमत 7 पेन्सिल 63 रुपये. 2 पेन्सिल किंमत किती? X. आता सर्वसाधारण मुलगा काय करतो? 7 पेन्सिलची किंमत 63 म्हणजे 63 भागिले 7 करतो. 63 7 1 7 7 9 63. उत्तर येणार आहे 9. म्हणजे एका पेन्सिलची किंमत किती आली? 9 रुपये. 2 पेन्सिलची किंमत 9 गुणिले 2 किती येणार आहे? 18. 9 गुणिले 18. तर 9 गुणिले 18. आता इथं एकमान पद्धतीमध्ये विद्यार्थी काय करतो पहा. पेन्सिल आणि किंमत त्याची याच्यामध्ये हा तिरकस गुणाकार सारखा असतो. हा तिरकस म्हणजे 7 गुणिले x बरोबर 2 गुणिले 63. म्हणजे या ठिकाणी भागाकार कोणा गुणाकार 2 क्रिया कराव्या लागल्या. हे एकत्र करता येतात. कशा करता येतात पहा. x ची किंमत काढली. x ला 7 गुणिले इकडे पाठवले भागिले म्हणजे इकडे काय राहिला मोकळा x. 2 गुणिले 63 भागिले 7 म्हणजे ते 7 1 7 7 9 63 आणि 2 गुणिले 9 9 18. उत्तर तेच येतं. फक्त वेगवेगळ्या क्रिया करण्याची दोन्ही क्रिया एकत्र होतात. त्यामुळे 2 पेन्सिलची किंमत 18 रुपये येणार आहे. तर पुढील प्रश्न 75 वा. 6 स्टार 8 या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? प्रश्न क्रमांक 75. 6 स्टार आणि 8. आता पहा 3 ची कसोटी काय? संख्येतील अंकांची बेरीज ही 3 च्या पटीत पाहिजे. मी त्या अंकाची बेरीज किती होते पहा. या 6 आणि 8 ची बेरीज किती होते? 14. आणि इथं कोणता अंक घेतला? या ठिकाणी जो अंक घेऊ आपण यामध्ये ती संख्या त्यामध्ये मिळवली की उत्तर जे येणार आहे त्याला 3 ने भागेला. या 1 मिळवला बेरीज 15 येईल. 3 ने भाग जाणार आहे. 2 मिळवलं पहा. पर्याय दिले 4 7. पहिला पर्याय घेतला आपण 1 मिळवला जाईल. दुसरा पर्याय घेतला आपण 14 अधिक 4 18. 3 + 18 3 ने भाग जातो. तिसरा पर्याय घेतला 7 14 अधिक 7 21 होईल म्हणजे 3 ने भाग जाणार आहे.
आणि चौथा पर्याय दिलेला आहे सर्व बरोबर. म्हणजे पहिलाही बरोबर येतोय, दुसरा बरोबर येतोय, तिसरा बरोबर येतोय, म्हणजे सर्व पर्याय बरोबर येणार. म्हणजे तीनही संख्या म्हणजे इथे एक घेतला आपण तर 618 बनेल, दुसरा पर्याय घेतला 648 बनेल, तिसरा पर्याय घेतला तर 678 संख्या बनेल. आणि या तिन्ही संख्यांना 3 ने भाग जातो, कारण याची बेरीज येते 15, याची बेरीज येते 8 6 14 4 18 आणि याची बेरीज येते 21. या तीनही संख्यांना 3 ने भाग जातो, त्यामुळे पर्याय चौथा सर्व पर्याय बरोबर. ओके विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका क्रमांक 207 होता. पुढे आपण 209 असं उडीने एक प्रश्नपत्रिका पूर्ण घेणार आहोत. धन्यवाद. भेटू पुढील प्रश्नपत्रिका घेऊन पुढील भागात.